तर बघा, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग नंतर C++ ला आपण स्टार्ट केला. बेसिक इन्फॉर्मेशन बघितली. C++ मध्ये इनपुट कसं द्यायचं, आउटपुट कसं घ्यायचं, ह्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्यात. आता तुम्ही काल प्रोग्राम पण बनवलेत, बरोबर? काही डाऊट बरं कोणाला? नाही सर. नाही सर. नाही सर. तर आता हे बेसिक होतं. एकदा याच्याने दोन आपले फायदे झाले की आपलं सीचं रिव्हिजन पण झालं आणि सी मधले जे स्टेटमेंट्स आहेत जे आपल्यासाठी फॅमिलीर आहेत, प्रिंट एफ स्कॅनएफ सारखे, तर ते इथं आपण C++ मध्ये सी इन आणि सी आउटचा पद्धतीने वापरून घेतले. आता इथं आपल्याला पुढे सरकायचं आहे. तर आता पहिला जो मुद्दा राहील आजचा तो म्हणजे डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल. डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल. आता डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल म्हणजे काय? तर प्रोग्राम एक्झिक्यूट असताना आपण काहीतरी व्हेरिएबल तयार करतोय आणि लागलीच त्याला काहीतरी व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करून असाइन केली जात असेल तर त्याला म्हणायचं असतं डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल. डायनामिक म्हणजे रन टाइम, आणि रन टाइम जर व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन केली जात असेल तो क्रिएट होतानाच, तर ते म्हणजे डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल हा मुद्दा राहील. जसं इथं आपल्याला सिंपल एक प्रोग्राम कन्स्ट्रक्ट करायचा आहे 2 नंबरचं ऍडिशन करण्यासाठी, है ना? तर 2 नंबरचं ऍडिशन करण्यासाठी आपण साधा एक प्रोग्राम बघितला होता. तो प्रोग्राम पुन्हा आपण बघू कंपायलरद्वारे, आणि त्याच प्रोग्रामद्वारे आपण डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल हा कन्सेप्ट लक्षात घेणार. कंपायलर ओपन केलं, फाईल ओपन, सीपीपी, प्रोग्राम बघितला होता 2 नंबरचा ऍडिशन साठी t1.cpp. ओके, बघा हा प्रोग्राम आहे, बरोबर? हा साधा प्रोग्राम आहे. याच्यात आपण काय केलं, इथं 2 नंबरचं ऍडिशन करायचंय आणि त्याचं ऍडिशन करून तिसऱ्या व्हेरिएबलला आउटपुट स्टोअर करायचं आहे. तर सी प्रमाणेच फंक्शन डिक्लेरेशन झालं म्हणजे मेन फंक्शनचा कर्ली ब्रॅकेट ओपन केला की लागलीच इथं डेटा टाईपचा वापर करून 3 व्हेरिएबल्स बनवले. त्यातनं 2 व्हेरिएबल मध्ये इन्फॉर्मेशन स्कॅन केली आणि तिसऱ्यामध्ये ऍडिशन करून इथं आउटपुट प्रिंट केलं. ही नॉर्मल पद्धत झाली, आपण जसं सी मध्ये करतो त्याच पद्धतीने. आता याला जर डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ ऑब्जेक्टचा कन्सेप्ट द्वारे मॅनेज करायचा आहे, हा प्रोग्राम थोड्या वेगळ्या नावाने सेव्ह केला, p3.cpp. आता डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल म्हणजे काय? तर प्रोग्राम एक्झिक्यूट असताना एखादा व्हेरिएबल तयार होतोय आणि मग त्याच्यामध्ये लगेच कॅल्क्युलेशन करून जर व्हॅल्यू आपण असाइन केली तर ते म्हणजे डायनामिक इनिशियलायझेशन. इथं आपल्याला आता सुरुवातीला गरज आहे प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर आधी 2 नंबर्स एंटर करायचे आहेत. म्हणून 2 व्हेरिएबल्स इथं तयार केले, n1 आणि n2. हे 2 व्हेरिएबल तयार करून त्यांना स्कॅन केलं. स्कॅन केल्यानंतर आता त्यांचं ऍडिशन करायचं आहे एका तिसऱ्या व्हेरिएबलला. 2 नंबरचं ऍडिशन करून त्यांचं आउटपुट एका तिसऱ्या व्हेरिएबलला करायचं आहे. तर इथं स्कॅन केल्यावरती इथं आपल्याला ऍडिशनचा फॉर्म्युला द्यायचा आहे. मग आपण काय केलं, इथं आपण आता व्हेरिएबल बनवणार इंटिजर आन्सर इक्वल टू n1 प्लस n2. म्हणजे काय, इथपर्यंतचे कोड एक्झिक्यूट झालेत, हे सगळं कोडिंग एक्झिक्यूट झालं आणि इथं आता गरज आहे एका व्हेरिएबलची आउटपुट स्टोअर करण्यासाठी. म्हणून आपण गरज असताना एखादा व्हेरिएबल क्रिएट केला आणि लागलीच त्याला कॅल्क्युलेशन करून व्हॅल्यू असाइन केली. तर हे स्टेटमेंट म्हणजेच डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल. बरोबर? आणि इथं लगेच आपण त्या आउटपुटला प्रिंट करून घेतलं. ही फॅसिलिटी C++ मध्ये आपल्याला प्रोव्हाइड केली जात असते. सी लँग्वेज मध्ये व्हेरिएबल फंक्शन डिक्लेरेशन नंतर लगेच तयार करावे लागतात. इथं आपल्याला सगळे व्हेरिएबल बनवावे लागतात सी मध्ये. पण C++ मध्ये प्रोग्राम एक्झिक्यूट असताना ही व्हेरिएबल तयार करता येतात, कुठेही तयार करता येतील
फक्त वापर करण्याचा आधी बनवलं गेले पाहिजे. बरोबर. तर हे जे स्टेटमेंट आहे हेच म्हणजे डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल. समजलं एवढं? हो सर. हो सर. सेव्ह केलं, कंपाईल केलं आणि रन केलं, आउटपुट सेम येणार, त्याच्यात काहीच फरक नाही. बघा. बरोबर. म्हणजे असं नाही की बा जेवढं आपल्याला लागतात खाली व्हेरिएबल ते पहिले बनवून टाका आणि मग आपल्याला त्याला वापरायचं आहे. जर एखादा मोठा प्रोग्राम आहे, 50-100 पेजेसचा प्रोग्राम आहे आणि खाली काम करताना तुम्हाला एखादा व्हेरिएबल लागला तर तुम्हाला वरती जावं लागायचं, मेन फंक्शनचा डिक्लेरेशन मध्ये किंवा त्या पर्टिक्युलर फंक्शनचा डिक्लेरेशनचा स्टार्टला द्यावं लागायचं, कर्ली ब्रॅकेट ओपन होण्याच्या नंतर मग व्हेरिएबल बनवायचं आणि मग परत खाली यायचं. तर इथं तसं नाहीये. इथं वापर जिथं करायचा आहे ना तिथंच बनवू शकतात आणि लगेच प्रोसेस फॉलो करू शकतात. क्लिअर? सेव. आता हा झाला एक मुद्दा. ह्या अशा छोट्या छोट्या कन्सेप्ट असतात, इंटरव्ह्यूच्या वेळेस ह्याच विचारल्या जातात आणि डेव्हलपमेंट करताना पण या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली आतापासून जर व्यवस्थित इम्प्लिमेंट केल्या आणि त्यांना कोणाला काय पद्धत म्हणतात ते जर समजलं तर डेव्हलपमेंटच्या वेळेस पण आपल्याला प्रॉब्लेम येत नाही, है ना? ओके. हे आहे डायनामिक इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल. याच्यात नोट्स मध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे, सॅलरी कॅल्क्युलेशनचं ते एक्झाम्पल आहे. तुम्हाला नोट्स पाठवली आहे, झेरॉक्स करून घ्यायची. त्याच्यात हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. याच्यामध्ये 3 स्टेटमेंट आपल्याला आहेत. बेसिक सॅलरी एंटर केली आणि त्याच्यावरून HRA, DA, ग्रॉस हे कॅल्क्युलेट करायचं आहे. जे आपण सी मध्ये प्रोग्राम बनवला होता तो सेम प्रोग्राम आहे, पण हा या डायनामिक इनिशियलायझेशन नुसार आहे. ठीक आहे, हे तुम्ही रन करून बघायचं. त्याच्यानंतर इथं आहे आता पुढचा प्रोग्राम, पुढचा कन्सेप्ट साईज ऑफ ऑपरेटर. साईज ऑफ ऑपरेटर त्याचं नावाप्रमाणेच साईज ऑफ म्हणजे काय, तर साईज ऑफ हा एक युनरी टाईपचा ऑपरेटर आहे. साईज ऑफ हा एक युनरी टाईपचा ऑपरेटर आहे. साईज ऑफ इज युनरी ऑपरेटर अँड इट शोज द नंबर ऑफ बाइट्स ऑक्युपाइड बाय ऑपरेंड इन मेमरी. एखाद्या व्हेरिएबलने मेमरीमध्ये किती जागा रिझर्व केली ते माहिती करायचं असेल तर त्यासाठी हा साईज ऑफ ऑपरेटर आपण वापरतो. किंवा एखादा डेटा टाईपचा जो व्हेरिएबल आहे तो मेमरीमध्ये किती बाईट जागा रिझर्व करू शकेल तर ते या साईज ऑफ ऑपरेटरद्वारे आपल्याला समजतं. मग त्याचं सिंटॅक्स काय, त्याला कसं लिहिणार, तर साईज ऑफ कंटिन्यू लिहायचं, साईज ऑफ कंटिन्यू लिहायचं आणि व्हेरिएबल नेम. किंवा हे व्हेरिएबलची साईज माहित करायचं असेल तर साईज ऑफ आणि स्पेस करून व्हेरिएबल नेम द्यायचा असतो. आणि जर एखाद्या डेटा टाईपची साईज माहित करायची असेल तर त्यावेळेस त्या डेटा टाईपला साईज ऑफ सोबत ब्रॅकेटमध्ये एंटर करायचं असतं. जसं आपल्या समोर आहे साईज ऑफ इन ब्रॅकेट डेटा टाईप, तर त्याच्याने आपल्याला त्या पर्टिक्युलर टाईपची साईज मिळेल. बरोबर. तर हे पण आपण प्रोग्रामद्वारे लक्षात घेणार. इकडे आलो, या ठिकाणी न्यू हॅश ओके हॅश इन्क्लूड iostream dot h hash include .io dot h admin इकडे आलो clr scr get ch ओके इकडे सेव्ह केलं. इथं p4.c pp. याला एक मिनिट, हा पाऊस चालू झाला आहे. बघा आता इथं आपण काय केलं, एक समजा इंटिजर डेटा टाईपचा वापर केला आणि एक्स नावाचा एक व्हेरिएबल बनवला. या एक्सला आपण 10 व्हॅल्यू असाइन केली. बरोबर. आता आपल्याला असं माहित करायचं आहे की हा जो एक्स व्हेरिएबल आहे तो मेमरीमध्ये किती जागा रिझर्व करेल, किती बाईट ऑक्युपाय करेल. मग त्यासाठी सी आउट 2 लेस दॅन
याला कोणता ऑपरेटर म्हणणार? दोन लेस दॅन म्हणजे समीर इन्सर्शन. याला इन्सर्शन ऑपरेटर म्हणायचं आहे. तर हे जे इन्सर्शन ऑपरेटर आहे याच्या सोबत डबल कोट मध्ये बॅकस्लॅश n साइज ऑफ एक्स व्हेरिएबल इक्वल टू असं समजण्यासाठी दिलं आपण. आणि इथे तर साइज ऑफ कंटिन्यू आणि स्पेस करून एक्स त्या व्हेरिएबलचं नाव. सेव्ह आणि कंपाईल. ओके. आणि या ठिकाणी याला प्रिंट केलं, रन केलं प्रोग्रामला. हे बघा, साइज ऑफ व्हेरिएबल एक्स इक्वल टू 2. दोनच का दाखवलं बरं त्याने? दोन आउटपुट का आलं बरं? दोन बाईट जागा लागते म्हणून. कोणाला? एक्स व्हेरिएबल. एक्स ला दोनच बाईट का लागते? 4 का नाही लागत बरं? इंटिजर येतो म्हणून. हा, एक्स व्हेरिएबल आपण इंटिजर डेटा टाइप पासून बनवला आहे. आणि इंटिजर डेटा टाइपच्या व्हेरिएबलला मेमरीमध्ये 2 बाईट जागा रिझर्व केली जाते, म्हणून इथं 2 दाखवलं जातं है ना. आता हे व्हेरिएबलची साईज माहित करायची होती तर आपण असं माहित केलं. जर आपण आता एखादा व्हेरिएबल न बनवता डायरेक्टली एखाद्या डेटा टाइपची साईज माहित करायची आहे किंवा हा पर्टिक्युलर डेटा टाइप मेमरीमध्ये किती जागा रिझर्व करेल, तर मग त्यासाठी साईज ऑफ फ्लोट डेटा टाइप इक्वल टू साइज ऑफ इन ब्रॅकेट फ्लोट आणि सेव्ह केलंय आणि रन केलं. फ्लोट डेटा टाइपचा जो व्हेरिएबल असतो त्याला मेमरीमध्ये 4 बाईट जागा लागते आणि म्हणून इथं आपल्याला 4 दाखवलं गेला. क्लिअर एवढं? हा साइज ऑफ साठी प्रोग्राम झाला. हा युनरी ऑपरेटर आहे. ठीक आहे. डेटा स्ट्रक्चर मध्ये डायनामिक मेमरी अलोकेशन करायचं असेल तर त्यासाठी या साइज ऑफ ऑपरेटरची मदत घेऊन डायनामिक मेमरी अलोकेशन केलं जात असतं. याचं प्रोफेशनली एक्झाम्पल डेटा स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला शिकायला मिळेल है ना. या ठिकाणी आपण फक्त एक त्याचा वापर कसा असतो, काय असतो तेवढं समजून घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट आहे तर तो म्हणजे स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर. स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर हे पहिल्यांदा येते शब्द हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये असतात. सी लँग्वेज मध्ये आपण ते ऐकले पण नव्हते. आता या ठिकाणी स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर, जो स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर आहे तर पहिले तर तो कसा असतो, तर तो स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर म्हणजे 2 कोलन एका पाठोपाठ एक आपण जर नोट केले तर त्यालाच म्हणायचं असतं स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर. तर आता या स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटरचा वापर काय? ज्यावेळेस प्रोग्राममध्ये ग्लोबल आणि लोकल व्हेरिएबलची नावं सारखी असतील तर त्यावेळेस ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी आपण स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटरचा वापर करू शकतो. काय कन्सेप्ट आहे? एका प्रोग्राममध्ये लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबलची नावं सारखी असतील तर ग्लोबल व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला ऍक्सेस करण्यासाठी आपण या स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटरचा वापर करत असतो. आता तुम्ही सांगा ग्लोबल आणि लोकल व्हेरिएबल काय फरक असतो दोघांमध्ये? ब्रॅकेट मध्ये असतात त्यांना लोकल आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर असतात त्यांना ग्लोबल व्हेरिएबल. ओके. ब्रॅकेटच्या आत मधले असतात ते लोकल आणि बाहेरचे असतात ते ग्लोबल. मग आता हे पण आपण प्रोग्रामद्वारे लक्षात घेणार की याला स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर कसा वापरायचा. डायरेक्टली आपण येलो इकडं फाईल न्यू.
पूर्ण नवीन प्रोग्राम घेतोय, परत परत ते लक्षात आले पाहिजे आपल्याला, म्हणून इकडून p5.cpp हॅश इन्क्लूड iostream.h हॅश इन्क्लूड conio.h void main bracket open close clr get ch एवढं. आता आपण इथं इंटिजर डेटा टाइपचा वापर केला, एक्स नावाचा एक व्हेरिएबल घेतला, त्याला 10 व्हॅल्यू असाइन केली, बरोबर. तर हा व्हेरिएबल आहे मेनच्या आतमध्ये, म्हणून या व्हेरिएबलला म्हणणार आपण लोकल व्हेरिएबल, बरोबर. आणि ह्याच पद्धतीने मेन फंक्शनचा वरती इंटिजर डेटा टाइप वापरला, एक्स व्हेरिएबल घेतला आणि त्याला आपण समजा 50 व्हॅल्यू असाइन केली. आता हा व्हेरिएबल मेन फंक्शनचा वर बनवला, मेन फंक्शनचा बाहेर बनवला, म्हणून याला आपण म्हणणार ग्लोबल व्हेरिएबल, बरोबर. तर आता एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची आहे, ऍक्सेस करायची आहे. आता इथं एका प्रोग्राम मध्ये 2 एक्स आहेत, एक लोकल आहे तर दुसरा ग्लोबल आहे. मग काय, cout \n व्हॅल्यू ऑफ लोकल व्हेरिएबल इक्वल टू एक्स. आपण फक्त एक्स दिला, तर काय व्हॅल्यू प्रिंट होणार बरं? 10 प्रिंट होईल. कारण आपण ज्यावेळेस फक्त इथं एक्स लिहित असतो त्यावेळेस तो प्रेफरन्स देतो लोकल व्हेरिएबलला, जर नावं सारखी असतील तर. आता आपण या सिच्युएशन मध्ये रन केला प्रोग्राम, तर आपल्याला 10 आउटपुट मिळेल हे असं. आणि आपल्याला वरची व्हॅल्यू ऍक्सेस करायची आहे, ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू. तर आपण हे स्टेटमेंट असं घेणार, cout \n व्हॅल्यू ऑफ ग्लोबल व्हेरिएबल इक्वल टू स्कोप रिझोल्यूशन एक्स. याला सेव्ह केलं आणि रन केलं. आता बघा 50 आहे ना. तिथं आपण तो ग्लोबल व्हेरिएबल शब्द दिला म्हणून आलं असं नाही, तिथं स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर हे 2 कोलन एका पाठोपाठ आपण नोट केले, मग व्हेरिएबलचं नाव दिलं, म्हणून याला म्हणायचं असतं या ठिकाणी स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर. याच्याने स्कोप ठरवला जातो, ग्लोबल आहे की लोकल आहे. कम्प्लीट इतकं? काही डाऊट येतात? नाही सर. नाही सर. ओके. तर एवढं आल्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे टाइप कास्टिंग. हा टाइप कास्टिंग कन्सेप्ट आपण सी मध्ये पण घेऊ शकतो, सी मध्ये पण वापरू शकतो. हा कन्सेप्ट आपण वापरला होता. तर बघा आता टाइप कास्टिंग म्हणजे काय. टाइप कास्टिंग म्हणजे एखादा एक्झिस्टिंग व्हेरिएबल आहे, ज्याला काहीतरी पर्टिक्युलर डेटा टाइपचा वापर करून आपण बनवलंय, पण एखादी प्रोसेस परफॉर्म करण्यासाठी, एखादा पर्टिक्युलर ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी, तात्पुरता फक्त तेवढं ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी त्या व्हेरिएबलचा डेटा टाइप जर आपण बदलला, तर त्यावेळेस जी प्रोसेस फॉलो करतो, जी टेक्निक फॉलो करतो, ती म्हणजे टाइप कास्टिंग. काय कन्सेप्ट आहे, एखाद्या एक्झिस्टिंग व्हेरिएबलचा काही पर्टिक्युलर ऑपरेशन परफॉर्म करताना टेम्पररी डेटा टाइप बदलला, तर ती प्रोसेस किंवा ती टेक्निक म्हणजे टाइप कास्टिंग. इफ द एक्सप्लिसिट टाइप कन्वर्जन ऑफ व्हेरिएबल और एक्सप्रेशन is to be done by C++, then type cast operator is required. आता हे टाइप कास्टिंग कसं करतात तर ते आपल्याला समजायचं आहे आणि का करतात. तर हे जे टाइप कास्टिंग आहे हे आपल्याला जे रिझल्ट हवंय त्या रिझल्टच्या ॲक्युरसीसाठी आपण हे टाइप कास्टिंग केलं पाहिजे. आपल्याला जे आउटपुट मिळणार आहे तर त्या आउटपुटचं ॲक्युरसी आपल्याला मिळाली पाहिजे, म्हणून आपण टाइप कास्टिंगची प्रोसेस परफॉर्म करत असतो. तर बघा टाइप कास्टिंग पण आपण प्रोग्रामद्वारेच लक्षात घेणार. छोटे छोटे प्रोग्राम्स आहेत आणि त्या कन्सेप्ट आहेत. तर
प्रोग्रामद्वारे इझिली समजतात आपल्याला. इकडे आलो, परत न्यू प्रोग्राम सेव्ह केला, p6.cpp. इकडे आलो, हॅश इन्क्लूड iostream.h, हॅश इन्क्लूड conio.h. ओके, void main ब्रॅकेट ओपन क्लोज clr scr get ch. एक कॉमन आपण कोडिंग करून टाकू. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला 3 सब्जेक्टचे मार्क एंटर करायचे आणि त्याचं टोटल पर्सेंटेज काढायचं आहे. 3 सब्जेक्टचे मार्क एंटर करायचे आहेत आणि त्याचं टोटल पर्सेंटेज काढायचं आहे. मग आपण काय करणार, इकडं इंटिजर डेटा टाइप वापरला, m1 m2 m3 असे 3 व्हेरिएबल्स बनवले. त्यानंतर cout \n enter the marks of 3 subjects in m1 m2 m3 हे आपण केलं. बरोबर. आता आपण 3 सब्जेक्टचे मार्क एंटर केले. आता आपल्याला टोटल काढायची आहे. मग इंटिजर डेटा टाइप वापरला आणि टोटल नावाचा एक व्हेरिएबल बनवला, m1 + m2 + m3 एवढं झालं. आणि त्यानंतर परत फ्लोट डेटा टाइपचा वापर केला आणि एक पर्सेंटेज व्हेरिएबल घेतला. याला टोटल डिवाइड बाय 3 असा साधा फॉर्म्युला आपण असाइन केला. सेव्ह आणि त्या दोघांना प्रिंट करायचं आहे. cout \n total equal to total, cout \n percentage equal to percentage. यस, ठीक आहे. आता बघा, याला याचा टाइप कास्टिंग अजून आपण केलेलं नाही. रन केलं. आता पहिल्या सब्जेक्टचे मार्क, m1 चे मार्क दिले आपण 3, m2 चे मार्क्स दिले 3 आणि m3 चे मार्क्स दिले 5. किती टोटल येणार? 11. पर्सेंटेज किती येणार? टोटल 11. पर्सेंटेज मग किती संजना? काय सर? पर्सेंटेज किती येणार? 3.6. 3.666 असं आलं पाहिजे, है ना. आता एंटर. बघा, आता इथं काय झालं, टोटल 11 आली आणि पर्सेंटेज 3 आलं. आता ऍक्च्युअल आपण जो पर्सेंटेज आहे त्याचा जो व्हेरिएबल, त्याचा जो डेटा टाइप आहे तो आपण घेतलाय फ्लोट. तरी या ठिकाणी त्याने ऍक्युरसी आपल्याला दिली नाही, है ना. कारण आउटपुटचा जो व्हेरिएबल आहे तो जरी फ्लोटवर आहे तरी इनपुट साठीचा जो व्हेरिएबल आपण वापरला आहे तो इंटिजर टाइप आहे. बरोबर. आणि हे जे ऑपरेशन परफॉर्म केलं ते इंटिजर वरती झालं. 11 डिवाइड बाय 3 केलं, 3.666 असं आउटपुट आलं पाहिजे होतं, पण आपल्याला ती ऍक्युरसी मिळाली नाही. आपल्याला ती ऍक्युरसी मिळवायची आहे, तर त्यासाठी आपण करणार काय, तर हे जे ऑपरेशन परफॉर्म होत आहे या ऑपरेशनच्या वेळेस इथं टोटल व्हेरिएबलला तात्पुरता फ्लोट मध्ये कन्वर्ट करणार. टोटल व्हेरिएबलला तात्पुरता फ्लोट मध्ये कन्वर्ट करणार, तो असा इन ब्रॅकेट फ्लोट आणि मग टोटल डिवाइड बाय 3 असं केलं. तर ही जी प्रोसेस आपण परफॉर्म केली या प्रोसेसलाच म्हणणार आपण टाइप कास्टिंग. रन. बघा, इथं पहिलाच m1 चे 3 मार्क, m2 चे 3 मार्क, m3 चे 5 मार्क. हे बघा, ही ऍक्युरसी आहे. बरोबर. असं ऍक्युरेट आउटपुट आपल्याला गेट करायचं असेल तर त्यासाठी ही टाइप कास्टिंग प्रोसेस खूप महत्वाची ठरते. बरोबर. जर टाइप कास्टिंग वापरली नाही तर आपला जो डेटा आहे तो लॉस होण्याची पॉसिबिलिटी
जास्त होत असते. म्हणून आपण टाईप कास्टिंग वापरलं पाहिजे. जे सारखे टाईप आहेत इनपुट दिलेल्या व्हेरिएबलचे आणि आउटपुट घेणाऱ्या व्हेरिएबलचे, तर मग टाईप कास्टिंगची गरज राहत नाही. पण कंबाईन कॅल्क्युलेशन्स असतील, दिलेला इनपुट इंटिजर आहे आणि येणारा आउटपुट फ्लोट मध्ये पॉसिबल आहे, तर मग त्यासाठी आपण टाईप कास्टिंग वापरलेलं नेहमी बेटर राहील. म्हणून आपण टाईप कास्टिंग वापरलं पाहिजे. यालाच टाईप कास्टिंग म्हणणार. बरोबर, क्लिअर एवढं? हो सर. हो सर. ओके. नंतर हे 4 कन्सेप्ट आपण पाहिले. आता पुढचा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे रेफरन्स व्हेरिएबल. आता रेफरन्स व्हेरिएबल काय? वी कॅन डिफाइन an alias name for variable is already defined. एखादा व्हेरिएबल आपण तयार केला आहे आणि त्या व्हेरिएबलचं अलाइस नेम आपल्याला तयार करायचं असेल, तर त्यासाठी आपण या रेफरन्स व्हेरिएबलचा वापर केला पाहिजे. एखादा एक्झिस्टिंग व्हेरिएबल आहे, त्याचं निक नेम तयार करायचं आहे, त्याचं अलाइस नेम तयार करायचं आहे, तर त्यासाठी आपण या रेफरन्स व्हेरिएबलचा वापर करणार. आता रेफरन्स व्हेरिएबल जो आहे तर तो कसा वापरायचा, त्याचं सिंटॅक्स काय? तर जो रेफरन्स व्हेरिएबल आहे तो असा वापरायचा. डेटा टाइप ऍड्रेस ऑफ रेफरन्स नेम इक्वल टू व्हेरिएबल नेम, असं त्याला आपण यूज करणार. आता हे नेमकं राहील काय? रेफरन्स व्हेरिएबल. बघा, तो रेफरन्स व्हेरिएबल आपण इकडं पेंट मध्ये समजू. रेफरन्स व्हेरिएबल एखाद्या व्हेरिएबलचं अलाइस नेम, निक नेम तयार करण्यासाठी त्याचा वापर करतात. जसं ही कॉम्प्युटरची मेमरी, या कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये आपण इथं एक लोकेशन रिझर्व केली, इथं एक लोकेशन बनवलं, या लोकेशन मध्ये आपण काहीतरी व्हॅल्यू फिल केली, समजा 5, आणि ह्या लोकेशनला आपण नाव दिलं आहे एक्स. ह्या लोकेशनला आपण नाव दिलं आहे एक्स. बरोबर. तर हे एक्स व्हेरिएबल ची व्हॅल्यू प्रिंट केली, ऍक्सेस केली, तर 5 येणार आहे. पण ह्याच लोकेशनला आणखी एखादं नाव आपल्याला द्यायचं असेल, तो पण नाव द्यायचं असेल, माणसाचं कसं नाव असतं पिंटू, चिंटू, त्या पद्धतीने ह्या मेमरी लोकेशनचं काहीतरी नाव द्यायचं आहे, तर त्याला आपण म्हणणार रेफरन्स व्हेरिएबल. तो कसा घ्यायचा? इथं आपण आता पहिल्याने हा एक नॉर्मल व्हेरिएबल बनवला, त्याच्यासाठी इंटिजर एक्स इक्वल टू 5 एवढं आपण स्टेटमेंट दिलं, तर मेमरीमध्ये एक जागा रिझर्व झाली, त्याला एक्स नाव दिलं आहे आणि त्याच्यामध्ये 5 व्हॅल्यू आहे. आता करायचं काय आपल्याला? तर याला आणखी एक टोपण नाव द्यायचं आहे, एक अलाइस नेम द्यायचा आहे. मग आपण त्याच्यासाठी काय करणार? तर डेटा टाइप ऍड्रेस ऑफ रेफरन्स नेम इक्वल टू व्हेरिएबल नेम. मग इथं जे टोपण नाव आपल्याला द्यायचं आहे तर ते इथं घ्या, इंटिजर ऍड्रेस ऑफ टी. इंटिजर ऍड्रेस ऑफ टी. एक 2 मिनिट. हा, तर बघा, इंटिजर एक्स इक्वल टू 5 असं आपण बनवलं नॉर्मल व्हेरिएबल. आता त्याचा आपल्याला अलाइस नेम तयार करायचा आहे, तर आपण काय करणार? ऍड्रेस ऑफ टी. समजा त्या एक्स व्हेरिएबललाच आपण दुसरं एक नाव देणार, समजा टी द्यायचं आहे. आता जसं समजा समीर आहे, समीर हे झालं ओरिजिनल नेम.
आता समीरला घरी समजा पिंटू म्हणत असेल, चिंटू म्हणत असेल, तर ते निक नेम झालं, लाईस नेम झालं. तर त्याच पद्धतीने एक्स हा एक व्हेरिएबल आहे आणि त्या एक्स व्हेरिएबलला एक टी नाव दिलं गेलं, इथं असाइन केला एक्स, एवढं झालं है ना. तर आता इथं ही जी 5 व्हॅल्यू आहे ती तुम्ही एक्स या नावाने ऍक्सेस करा किंवा टी नावाने ऍक्सेस करा, ते 5 देणार आहे. बरोबर. जर समजा मी इकडे स्टेटमेंट लिहिलं असं, एवढं झाल्यानंतर कसं लिहिलं, टी इक्वल टू एक्स प्लस 10, टी इक्वल टू एक्स प्लस 10 असं जर लिहिलं तर टी ची व्हॅल्यू काय येईल बरं? 15 येईल. टी व्हेरिएबलची व्हॅल्यू होईल 15 आणि एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू काय येईल बरं? 15 येणार, कारण ते एकाच मेमरी लोकेशनचे नाव आहे. आपल्याला कोणी आपल्या ओरिजिनल नावाने बोलवलं किंवा आपल्या अलाइस नेमने बोलवलं, रिस्पॉन्स तर आपणच करणार आहोत है ना. म्हणून इथं ओरिजिनल नेम आणि त्याचा अलाइस नेम या दोघांमध्ये बदल केले जात असतात किंवा दोघांमध्ये त्याचा इफेक्ट आपल्याला जाणवत असतो. म्हणून इथं टी इक्वल टू पण 15 येणार आणि एक्स इक्वल टू पण 15 येणार. तर याला म्हणतात रेफरन्स व्हेरिएबल. बरोबर. याला प्रोग्राम मध्ये इम्प्लिमेंट करायचं असेल तर तो पण आपण पाहणार. बघा, फाईल न्यू सेव्ह e7.c.cpp hash include iostream.h hash include conio.h main function bracket open close then clr scr get ch save. आता इकडं इंटिजर डेटा टाइपचा एक्स व्हेरिएबल घेतला, त्याला आपण 10 व्हॅल्यू असाइन केली. बरोबर. नंतर आपण इंटिजर ऍड्रेस ऑफ टी इक्वल्स टू एक्स असं आपण दिलं है ना. आणि मग इथं प्रिंट केलं सी आउट \n एक्स इक्वल टू एक्स रन. 10 येणार है ना. आणि परत आपल्याला टी ची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, सी आउट \n टी इक्वल्स टू टी रन 10,000. बरोबर. तर हा पॉइंट आहे रेफरन्स व्हेरिएबलचा. क्लिअर एवढं? हो सर. ओके. तर हे असे मुद्दे होते. हे सर्व 5चे 5 महत्वाचे मुद्दे आहेत. छोटे छोटे आपल्याला दिसतात, पण याचा इफेक्ट खूप चांगल्या पद्धतीने आपण प्रोग्रामिंग करताना किंवा डेव्हलपमेंट करताना करू शकतो. बरोबर. आता कन्सेप्ट आहे पुढचा मॅनिप्युलेटर्सचा. हे घेऊ का थांबू इथं बरं? उद्या घ्यायचा सर. उद्या घेऊ. उद्या कंटिन्यू करा सर. कोणाला काही डाऊट असेल तर सांगा बरं, नाही तर मग स्टॉप करतो मी. नोट्सचे झेरॉक्स केल्या का? हो सर. ओके चालेल, मग थांबतो मी. उद्या चालू करू बाकीचा पुढचा पण.